गाईज आजकाल सगळी मुले हे इंग्लिश मीडियमला शिकतात, त्यामुळे आपल्या सगळ्यांची इच्छा असते की आपल्या मुलांनी इंग्लिश बोललं पाहिजे. पण गाईज ज्यावेळेस मुलं घरी येतात किंवा घरी असतात त्यावेळेस ते इंग्लिश न बोलता मराठीत बोलत असतात. त्यामुळे प्रत्येक पॅरेंटला असं वाटतं की आपली मुलं इंग्लिश बोलत नाहीत. गाईज याचं सोल्युशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाईज जर तुमच्या मुलांनी इंग्लिश बोलावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना घरी छोटी छोटी इंग्लिशची सेंटेन्स बोलायला सुरुवात करा, जेणेकरून त्यांना समजेल की या गोष्टीला इंग्लिशमध्ये हे म्हणतात. म्हणजे तुम्ही एखादं सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये बोललं तर त्यांना सांगा की याला मराठीमध्ये काय म्हणतात. म्हणजे जसं की कम हिअर, कम हिअर असं म्हटल्यानंतर मुलांना पहिलं समजणार नाही. त्याला तुम्ही सांगा कम हिअर म्हणजे इकडे ये, इकडे ये. म्हणजे त्यांना कळेल की बाबा कम हिअर म्हटल्यानंतर आपल्याला तिकडे जायचं आहे. अशा प्रकारे मुलं कनेक्ट करायला शिकतील आणि इंग्लिश पण बोलायला शिकतील. चला काही जशी छोटी छोटी सेंटेन्स बोलूया जे की तुम्ही घरी मुलांना बोलू शकाल. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. कम हिअर, कम हिअर म्हणजे इकडे ये. मुलांना इकडे ये म्हणण्याऐवजी सिम्पली कम हिअर असं म्हणा. हे घे, हे घे म्हणजे टेक धिस किंवा टेक इट. काही वस्तू तुम्ही ज्यावेळेस मुलांना घे म्हणता त्यावेळेस सिम्पली असं म्हणा की टेक धिस आणि त्यांना सांगा टेक धिस म्हणजे काय, हे घे. मराठीतही सांगा, ज्यामुळे त्यांना इंग्लिश आणि मराठीत कनेक्ट करणं सोपं जाईल. गेट अप, गेट अप म्हणजे उठ. वेक अप, वेक अप म्हणजे जागा हो. ज्यावेळेस गाईज आपल्या मुलांना झोपीतून उठवायचं असतं त्यावेळेस तुम्ही त्यांना वेकअप हे म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेस ते कुठे बसलेला असेल किंवा त्याला उठ असं म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्ही सिम्पली गेटअप हे म्हणायचं आहे. टेक बाथ, टेक बाथ म्हणजे आंघोळ कर. आंघोळ कर म्हणण्याऐवजी तुम्ही त्यांना सिम्पली म्हणा टेक बाथ. वेल डन, वेल डन म्हणजे शाबास किंवा खूप छान. मुलांनी काहीतरी खूप छान काम केलं तर त्यांना इंग्लिशमध्ये तुम्ही त्यांना म्हणा की वेल डन. मुलांनाही कळेल की बाबा वेल डन म्हणजे खूप छान म्हणते मम्मा. गिव मी, गिव मी म्हणजे मला दे. एखादी वस्तू जर तुम्हाला मागायची असेल मुलांकडनं तर त्यांना सिम्पली म्हणा गिव मी. लुक हिअर, लुक हिअर म्हणजे इकडे बघ. राईट नाव, राईट नाव म्हणजे आत्ता. डू इट, डू इट म्हणजे हे कर. तुम्ही असंही म्हणू शकता की राईट नाव डू इट म्हणजे आत्ताच हे कर. आणि मुलांना सांगा की याचा अर्थ होतो राईट नाव डू इट म्हणजे आत्ता हे कर. म्हणजे